ही कहाणी आहे अजबनगर मधली। अजबनगर मध्ये गोपी त्याची पत्नी शीला सोबत राहत होता। गोपी खूप गरीब होता। तो आपली पत्नी शीला सोबत एक खाणीत मजुरी करत असे। शीला आणि गोपी दिवसभर खाणीत दगड फोडण्याचं काम करीत असत आणि रात्री घरी आल्यावर जेवण करून झोपी जात असत। एके दिवशी सकाळी जेव्हा गोपी आणि शीला खाणीच्या दिशेने जात होते तेव्हा शीला गोपीला म्हणते, आज मला थोडा अशक्तपणा वाट, चालण्याचा देखील त्रास होतोय। अगं काही नाही, रात्रपाळीचा परिणाम झाला असेल। गोपी आणि शीला खाणीत पोहोचले आणि दगड फोडायला सुरुवात केली। दगड फोडता फोडता अचानक शीलाला चक्कर आली। गोपी शीलाच्या दिशेने धावला। थोडं पाणी प्यायल्यावर शीलाला बरं वाटलं। शीला शुद्धीवर येताच कॉन्ट्रॅक्टर म्हणतो, गोपी, शीलाला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, हे घे पैसे। कॉन्ट्रॅक्टर कडून पैसे घेऊन गोपी शीलाला घेऊन सरकारी हॉस्पिटलमध्ये आला। शीलाची तपासणी करून डॉक्टर म्हणाले, शरीरात रक्ताची कमी असल्यामुळे अशक्तपणा आहे, तिला ताबडतोब रक्त द्या। पण त्यासाठी खर्च खूप होईल ना? हो, पण रक्ताचं चढवावंच लागेल। दुसरा कुठला इलाज नाहीये का? रक्त चढवायचं नसेल तर हिला रोज टोमॅटोचा ज्यूस पाजत जा। टोमॅटोचा ज्यूस? बाजारात टोमॅटो सध्या महाग आहेत। आता ते तुम्ही बघा, मी माझं काम केलंय। गोपी शीलाला घेऊन घरी आला। तिला बिछाण्यावर झोपवून तो टोमॅटोच्या शोधात बाहेर जातो। माझ्याकडे पैसे नाहीयेत आणि पैसे नाहीत म्हणून टोमॅटो नाही, आणि टोमॅटो सोबतच शेतकरी सुद्धा भाव खातील। चालता चालता गोपी विचारच करत होता की त्यावेळी त्याचं लक्ष सावकाराच्या घरासमोर असलेल्या कचऱ्याच्या डब्यावर जातं। कचऱ्याच्या डब्यात एक सडलेला टोमॅटो होता। कोणाकडे हात पसरून मागण्यापेक्षा या टोमॅटोची बी काढून पेरतो। थोडा वेळ लागेल पण मला स्वतःचे टोमॅटो मिळतील। गोपी सडलेला टोमॅटो घेऊन घरी आला। टोमॅटोच्या बिया काढून त्याने घरासमोर टाकल्या आणि झोपी गेला। मध्यरात्री अचानक जमीन थरथरू लागली आणि गोपी आणि शीलाला जाग आली। बहुतेक भूकंप आलाय वाटतं। नाही, हा भूकंप नाही, खाणीमध्ये स्फोट करत आहेत बहुधा। झोप शांतपणे। सकाळ झाली आणि गोपी घराच्या बाहेर आला। बाहेर येऊन पाहतो तर काय, घरासमोर एक महाकाय टोमॅटो होता। तो एखाद्या डोंगरा एवढा मोठा होता। गोपीचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच नव्हता। त्याने शीलाला जोरात हाक मारली। शीला बाहेर आली आणि ती सुद्धा टोमॅटो पाहून आश्चर्यचकित झाली। कालच तर बी पेरलं होतं आणि आज इतका मोठा टोमॅटो। तुझ्या लक्षात येलं शीला, रात्री भूकंप आला नाही ना खाणीमध्ये स्फोट झाला। जमीन थरथरली कारण एवढा मोठा टोमॅटो येऊन पडला। बघता बघता ही बातमी सगळ्या अजबनगर मध्ये पसरली आणि महाकाय टोमॅटो पाहण्यासाठी लोकांची गर्दी होऊ लागली। गोपी हातामध्ये सुरा घेऊन टोमॅटो कापू लागला तर हातातला सुरा तुटला। अरे बापरे, हा टोमॅटो तर खूपच टणक आहे। आता त्याचा ज्यूस कसा काढायचा? तेवढ्यात तिथे कॉन्ट्रॅक्टर येऊन पोहोचतो। इतका मोठा टोमॅटो पाहून कॉन्ट्रॅक्टर सुद्धा आश्चर्यचकित होतो। मालक, आज आम्ही कामावर येऊ शकत नाही, आम्हाला या टोमॅटोचा ज्यूस काढायचा आहे। अरे गोपी, मी केवळ शीलाची विचारपूस करण्याकरता आलो होतो, पण एवढा मोठा टोमॅटो पाहून मला काहीच सुचत नाहीये। तू टोमॅटोचा ज्यूस काढलास की नाही? कसा काढायचा ज्यूस? टोमॅटो इतका टणक आहे की माझी सुरी देखील तुटली। सुरीचा काहीच उपयोग होणार नाही। मी खाणीतून बोरवेल मशीन मागवतो, काही टँकर आणि पाण्याचे पंप मागवून घेतो। बोरवेल मशीनच्या सहाय्याने याला ड्रिल करू आणि पाण्याच्या पंपाच्या सहाय्याने यातला ज्यूस काढून घेऊ। ठरलं तर मग कॉन्ट्रॅक्टरने पटापट फोन लावले आणि सगळी यंत्रसामग्री हजर झाली। बोरवेल मशीन टोमॅटोवर चढवण्यात आली आणि टोमॅटोला ड्रिल करायला सुरुवात केली। टोमॅटो मध्ये भोग पडल्यावर तिथे पाण्याचा पंप जोडण्यात आला आणि पाईप टँकरच्या टाकीत सोडण्यात आला। पंप सुरू होताच टोमॅटोच्या आतला सगळा ज्यूस टँकरच्या टाकीत जमा होऊ लागला। पाहता पाहता 20 टँकर्स पूर्ण भरले आणि टोमॅटो आकसून जमिनीवर पडला। 20 टँकर भरून ज्यूस निघाला आहे गोपी। हे ऐकून गोपीला सुद्धा आश्चर्य वाटलं। शीला, आयुष्यभर पीत राहिली तरी एक टँकर सुद्धा संपणार नाही, मग या 20 टँकरचं ज्यूसचं काय करायचं? तू काही चिंता करू नको, मी सगळी व्यवस्था केली आहे। कॉन्ट्रॅक्टरचे बोलणे संपताच एका कंपनीचे काही अधिकारी तिथे आले
आणि म्हणाले, मिस्टर गोपी, आम्ही लल्लन सॉस कंपनीतून आलो आहोत. आमची कंपनी टोमॅटोचा सॉस बनवते. त्यासाठी टोमॅटोचा भरपूर ज्यूस लागतो. आम्ही तुमचे सगळे टँकर विकत घेत आहोत. माहित आहे का गोपी, 20 टँकरचे हे किती पैसे देणार आहेत? 5 कोटी रुपये. आकडा ऐकताच शीला आणि गोपीचं डोकं गरागरा फिरायला लागतं. हे सगळं ठीक आहे, पण सगळा ज्यूस तुम्ही घेऊन गेलात तर माझी शीला काय पिणार? काय साहेब, चेष्टा करताय का? तुम्हाला हवा तेवढा ज्यूस तुम्ही काढून घ्या, परंतु हा तुमचा 5 कोटीचा चेक आधी ताब्यात घ्या. एवढं बोलून त्या अधिकाऱ्याने शीला आणि गोपीच्या हातात 5 कोटीचा चेक ठेवला. अशा प्रकारे त्या महाकाय टोमॅटोने गोपी आणि शीलाचं नीरस आयुष्य एकदम रसिलं आणि रंगीत बनवलं. एकेकाळची गोष्ट. मनोहरपूर नावाचं एक सुंदरसं गाव होतं. तिथे मीना नावाची एक धोबीण राहत होती. मीनाला 2 मुली होत्या, जयंती आणि बाला. जयंती, साबण संपलाय. जरा पंडितजींच्या दुकानात जाऊन कपडे धुण्याचं साबण घेऊन ये. हा बाला, जा आणि दुकानातून साबण घेऊन ये. डोळे फुटलेत का? दिसत नाहीये मी जेवण बनवते ते. आणि आईने तुला सांगितलंय तू जाऊन ये. मी केसांना मेहंदी लावलीये ना. आज मला बाजारात जायचंय. आंघोळ झाल्यावर मी तयार होईन आणि जाईन. बाजारात तर मलाही जायचंय. तुम्ही दोघी भांडायचं बंद करा पाहू. शेवटी बालालाच दुकानात जावं लागलं. संध्याकाळी मीना आपल्या दोन्ही मुलींसोबत बाजारात गेली. जयंती एका चपलेच्या दुकानासमोर थांबते. तिला दुकानातली गुलाबी रंगाची चप्पल खूप आवडते. आई, मला ती चप्पल विकत घ्यायची आहे. बाळा, आता माझ्याकडे इतके पैसे नाहीयेत. 1 महिना धीर धर. दिवाळी येतेय, आता भरपूर कपडे धुवायला येतील. मग पुढच्या महिन्यात तुझ्यासाठी चप्पल घेऊ. ते काही नाही आई, आत्ताच्या आत्ता मला चप्पल हवीये, नाहीतर मी घरी नाही येणार. 1 महिना थांबायला काय बिघडत आहे तुझं? हवं तर तू माझी चप्पल घे. तुझ्या घाणेरड्या चपला नकोयत मला. आणि मी महिनाभर अजिबात नाही थांबणार. मला आत्ताच्या आत्ता गुलाबी चप्पल हवीये. मीना दुकानदाराकडून उधारीवर जयंतीसाठी चप्पल घेते. बाला, जयंतीसाठी चप्पल घेतली. एखादी जोडी तुझ्या करता घे. नको गाई, मी 1 महिना नंतर घेईन. घरातलं मीठ संपलंय ना, तो मीठ विकत घे. हा, जयंतीला सुद्धा तुझ्या इतकं समजलं असतं तर. दिवस असेच पुढे सरकत होते. कपडे धुता धुता मीना शक्त होऊ लागली होती. मीनाच्या दोन्ही मुली आता लग्नायोग्य झाल्या होत्या. मीना तिच्या दोन्ही मुलींचं लग्न ठरवते. लग्नाआधी मीनाला खूप ताप येतो आणि ती पलंगावरून उठूही शकत नसते. मीनाने जयंती आणि बाला दोघींना तिच्या जवळ बोलवलं. मुलींनो, तुमचं लग्न होईपर्यंत कदाचित मी नाही जगणार. मी तुम्हा दोघींना लग्नानिमित्त भेटवस्तू आणली. मीना जयंतीला एक खूप सुंदर साडी आणि बालाला एक मिठाचा डबा देऊन मृत पावते. आईने माझ्यासाठी इतकी सुंदर साडी घेतली आणि तुझ्यासाठी एक मिठाचा डबा. तुझी तीच लायकी आहे. मीठ असलं म्हणून काय झालं? आईने दिलंय ते माझ्यासाठी अमूल्य आहे. काही दिवसानंतर जयंती आणि बालाचं लग्न होतं. दोघांचेही पती हे घर जावई होते. घराचे 2 अर्धे भाग करून ते तिथे राहू लागले. एक दिवस बाला आपल्या खोलीची साफसफाई करत असताना तिला मिठाचा डबा सापडला, जो तिला तिच्या आईने दिला होता. मी हा डबा आजपर्यंत कधीच उघडला नाही. यातलं मीठ वापरून स्वयंपाक करते. जेव्हा बालाने डबा उघडला तेव्हा डब्यात मिठासोबत एक चिठ्ठी होती. हे मीठ साधं सुधं नाहीये बाळा. हे मीठ एखादा डबा किंवा कढईमध्ये ठेवून वापरून व्यवस्थित झाकण लाव आणि मग मनातल्या मनात 5 मिनिटं त्या पक्वानांचा विचार कर जे तुला बनवायचे. 5 मिनिटांनी झाकण बाजूला केलं की ते पक्वान तिथे तयार झालं असेल. एक गोष्ट मात्र ध्यानात ठेव, जोपर्यंत 5 मिनिटं पूर्ण होत नाही झाकण काढायचं नाही. बालाने आईने दिलेल्या जादूच्या मिठाचा उपयोग करून पाहिला. तिने कढईमध्ये चिमूटभर मीठ टाकलं आणि कढई एका थाळीने झाकून ठेवली. 5 मिनिटं मनात चण्याच्या भाजीचा विचार करत राहिली. 5 मिनिटांनी तिने जेव्हा झाकण बाजूला केलं तेव्हा कढईच्या आत गरमागरम चण्याची भाजी होती. बालाचा पती घर बांधणारा मजूर होता. बाला आपल्या पतीला म्हणाली, तुम्ही मजुरी करणं बंद करा आणि मिठाईचं दुकान सुरू करा. पण मला जेवण बनवायला येतच नाही. तुम्ही त्याची चिंता करू नका, माझ्याकडे आईने दिलेलं जादूचं मीठ आहे. जादूच्या मिठाच्या कृपेने बालाच्या पतीने मिठाईचं दुकान सुरू केलं आणि चांगली कमाई करू लागला.
बालाच्या घरातून जेव्हा रोज स्वादिष्ट अन्नाचा सुगंध दरवळत असे, जयंतीच्या जिभेला पाणी सुटत असे. बाला इतके चविष्ट पदार्थ रोज रोज कशी काय बनवते? एक दिवस जयंती गपचूप बालाच्या बाथरूम मध्ये जाऊन लपली आणि तिने बालाला जादूच्या मिठाने स्वयंपाक करताना पाहिलं. अच्छा, म्हणजे आईने तुला जादूचं मीठ दिलंय तर, आणि मला एक फालतूशी साडी. हे मीठ काही दिवसांसाठी मी घेऊन जाते. भरपूर पक्वान्न खाल्ली असू, आता जरा मला सुद्धा खाऊ दे. एक गोष्ट नीट लक्षात ठेव जयंती, 5 मिनिटं होण्याआधीच झाकण काढायचं नाही. जयंती जादूचं मीठ आपल्या घरी घेऊन येते आणि एका पातेल्यात मीठ घालून वरून झाकण ठेवते. जयंती मनात गुलाबजामचा विचार करू लागते, परंतु ती 5 मिनिटं धीर धरू शकली नाही. इतका वेळ झाला, एव्हाना गुलाबजाम तयार झाले असतील. जयंतीने 5 मिनिटं होण्याआधीच पातेल्यावरचं झाकण बाजूला केलं. पातेल्यातून एक भयंकर नाग आणि नागिण बाहेर आले आणि त्यांनी जयंतीला दंश केला. थोड्या वेळाने जयंतीचा पती घरी आला आणि तो जयंतीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेला. मोठ्या मुश्किलीने जयंतीचा जीव वाचला. आईने योग्य सांगितलं होतं, मी सुद्धा तुझ्यासारखी समजूतदार असते तर. आईला माहित होतं की मी खूप उतावळी आहे, म्हणूनच आईने ते जादूचं मीठ मला नाही दिलं. या मिठावर खरा अधिकार तुझा. एका गावामध्ये आर्यन आणि राहा नावाचे 2 सौतर भाऊ राहायचे. आर्यन जिथे व्हेज बिर्याणीचा ढाबा चालवायचा, तर तिथेच राहुल आपल्या बाबांच्या छोट्याशा शेतामध्ये स्ट्रॉबेरी उगवून विकायचा. एक संध्याकाळी जसंच राहुल आपल्या घरी घुसतो, तेव्हा त्याचे बाबा कैलाश रागात राहुलला बोलतात. राहुल, उद्यापासून तू स्ट्रॉबेरीच्या शेतात जाणार नाहीस. मी तिथे स्ट्रॉबेरीच्या जागेवर कुठल्या दुसऱ्या फळाची शेती करणार. बाबा, तुम्हाला माहीत आहे की मी असं करू शकत नाही. माझ्याशी वाद घालायची गरज नाही आहे. सरळ सरळ हे का म्हणत नाही बाबा की असं करण्यापासून तुम्हाला माझ्या सावत्र आईनं मना केला आहे. राहुलचं बोलणं ऐकून राहुलची सौतर आई कमला रागात राहुलला बोलते. हो हो, मी नको म्हटलंय तर तू काय करशील? काय दिवसभर तर कामधंदा करत नाहीस, दिवसभर निठल्ला होऊन शेतात फिरत असतोस. अरे माझ्या मुला, आर्यनची काहीतरी शिक. बघ, तो आपल्या ढाब्यामध्ये व्हेज बिर्याणी विकून किती कमावतो. जर आर्यन एवढंच कमवतं तर तुम्हाला माझ्या आईच्या शेतावर वाईट दृष्टी ठेवायची गरज नाही आहे. त्या स्ट्रॉबेरीच्या शेताशी माझ्या आईची आठवण जुळलेली आहे. एवढं बोलून राहुल आपल्या खोलीमध्ये जातो. राहुलला रागात बघून त्याची बायको अर्चना त्याला बोलते, तुम्हाला असं बाबांची नाही बोलायला हवं होतं. तुला माहिती आहे अर्चना की माझी सावत्र आई नेहमी माझ्या बाबांना माझ्या विरुद्ध भडकवते. हो, मला माहीत आहे, पण तुम्ही पण विचार करा की जर का एखाद्या दिवस बाबांनी तुमच्या आईचं ऐकून आम्हा दोघांना घराच्या बाहेर टाकलं तर आम्ही कुठं जायचं? तसं पण तुम्ही स्ट्रॉबेरी विकून जितकी पण कमाई करता, सगळं काही आपल्या बाबांच्या हातामध्ये देता. पण तुमचा सौतर भाऊ जेवढं पण कमवतो, 1 पैसा पण घरी देत नाही. दुसऱ्या दिवस राहुल शेतामध्ये जातो. राहुल शेतामध्ये जातानाच आर्यन आपल्या आईला बोलतो. आई, तू तर म्हणत होती की बाबा शेत माझ्या नावावर करून टाकतील. तू काळजी करू नकोस बाळा, मी आज तुझ्या बाबांशी बोलून मामल्याला सोडवते. काही वेळानंतर कमला कैलाशच्या खोलीमध्ये येऊन रागात बोलते. लग्नाच्या आधी तर तुम्ही माझ्या घरच्यांना सांगितलं होतं की तुम्ही माझं सगळं बोललेलं ऐकाल. मी नेमकी तुझी कुठली गोष्ट नाही ऐकली कमला. तर मग त्या स्ट्रॉबेरीच्या शेताला माझ्या मुलाच्या नावावर करून द्या. कमला, घर तर मी आधीच तुझ्या नावावर करून टाकलं आहे. जर स्ट्रॉबेरीचं शेत पण मी आर्यनच्या नावावर करून टाकील तर मग राहुल काय करणार? तो तर बिचारा आर्यनसारखा शिकला सवरला पण नाही आहे. बरोबर बोललात तुम्ही. राहुल तुमचा सक्का मुलगा आहे ना, म्हणून तुम्हाला तो बिचारा वाटत आहे. आणि आर्यन माझ्या पहिल्या नवऱ्याचा मुलगा आहे, तर तुम्हाला त्याची काळजी कशालाच असणार. रडू नकोस कमला. जर तुझी हीच जिद्द आहे तर मी आजच राहुलला घेऊन तहसील चाललो जातो आणि आपलं शेत त्याच्या नावावर करून टाकतो. कैलाश त्याच वेळेस आपल्या सौतर मुला आर्यनला घेऊन तहसीलला जातो आणि आपलं शेत त्याच्या नावावर करून देतो. संध्याकाळी जसंच राहुल घरी येतो तर कैलाश त्याला बोलतो. मी शेत आर्यनच्या नावावर करून टाकलं आहे राहुल. उत्तम राहील की तू उद्यापासून शेतात जाऊ नकोस. हे ऐकून राहुल खूप जास्त चकित होतो.
हा तर माझ्यासोबत अन्याय आहे बाबा. तुम्हाला हे करण्याचा कुठला अधिकार नाही. तुझी एवढी हिंमत की तू मला आता अधिकार सांगत आहेस. माझे अधिकार किती आहे हे बहुतेक तुला माहीत नाही. जा, त्या क्षणी तुझ्या बायकोला घेऊन इथून निघून जा. तसं पण हे घर माझ्या नावावर आहे आणि माझी पण इच्छा नाहीये की तू इथे राहू. राहुलच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात. तो आपल्या बायकोला घेऊन घराच्या बाहेर पडतो. अर्चना रडत रडत राहुलला बोलते, मला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं. आता आपण कुठे जायचं? आपण हे गावच सोडून टाकू आणि परत इकडे कधीच नाही येऊ. पण जाण्याच्या आधी मी एकदा आपल्या स्ट्रॉबेरीच्या शेतात त्या जागेवर थोडा वेळ बसणार आहे जिथे माझी आई मला लहानपणे बसून माझ्याशी गोष्टी करायची. राहुल रात्रीच्या वेळेस अर्चनाला स्ट्रॉबेरीच्या शेतामध्ये घेऊन जातो आणि त्या जागेटी बसून फुटून फुटून रडायला लागतो. तेव्हा राहुलच्या कानामध्ये एका बाईची आवाज पडते, तू तर कौशल्याचा मुलगा आहेस ना? तुम्ही माझ्या आईला ओळखत होत्या? हो, खूप चांगलंपैकी. तुझी आई खूप चांगली बाई होती. तिनेच माझ्यासारख्या विधवाला सहारा दिला होता. पण तू आपल्या बायकोबरोबर इतक्या रात्री इथे का रडत आहेस बाळा? राहुल त्या म्हाताऱ्या बाईला सगळं काही सांगतो. पण तुम्ही इथे एवढ्या रात्री काय करत आहात? ज्या जाग्याटी बसून तू रडत आहेस, आज रात्री तिथे काही खास स्ट्रॉबेऱ्या उगणार आहेत, ज्या की जादूच्या स्ट्रॉबेरी असणार आहेत. तुला कुठंही जायची गरज नाही. तू माझ्याबरोबर चल. मी ज्या घरी राहते ते घर पण तुझ्या आईचंच दिलेलं आहे. ती बाई एवढं बोललीच होती की तेव्हा रंगबिरंग्या किरणांबरोबर त्या जागेटी खूप सगळ्या स्ट्रॉबेरीज उगतात. राहुल आणि त्याची बायको ह्या दृश्याला पाहून आश्चर्यात पडतात. ती बाई स्ट्रॉबेरीजना घेऊन राहुल आणि त्याच्या बायकोला आपल्या घरी घेऊन येते. तुझी आई एक खूप चांगली जादूगरणी होती. ती जादूने स्ट्रॉबेरी उगवायची. तिच्या मरल्यानंतर जादुई स्ट्रॉबेरीज फक्त त्याच जागेत उगतात जिथे ती बसत राहायची. पण कोणत्या जादुई स्ट्रॉबेरी? जर काय तू ह्या जादुई स्ट्रॉबेरीजना कोणत्या पण जेवणात घालाल तर ते इतकं स्वादिष्ट बनेल की खाणारी लोक आपली बोटं पण खाऊन टाकतील. जर अशी गोष्ट आहे तर मी एक नवीन पक्वान बनवेल, जादुई स्ट्रॉबेरी बिर्याणी. हे तुम्ही काय बोलत आहात? बरोबर बोलतोय. माझा सावत्र भाऊ व्हेज बिर्याणी बनवून माहीत नाही स्वतःला काय समजतो. मी जादुई स्ट्रॉबेरी बिर्याणी बनवून आपल्या आईचं नाव रोशन करणार. आणि तुला त्या जादुई स्ट्रॉबेरीच्या बिर्याणीला बनवण्याची रेसिपी मी सांगणार. दुसऱ्या दिवशी राहुल त्या बाईबरोबर स्ट्रॉबेरी बिर्याणी बनवायला लागतो आणि आपल्या सौतर भावा आर्यनच्या ढाब्याच्या समोर एक ठेला लावून आवाज लावायला लागतो. अरे बाबा, स्ट्रॉबेरी बिर्याणी खाऊन घ्या. जो पण स्ट्रॉबेरी बिर्याणी खाणार बोटात चाटतच राहणार. तेव्हा त्याचा भाऊ आर्यन त्याची खिल्ली उडवत बोलतो, मला तर वाटलं होतं की घरातून निघाल्यावर तू स्वतःचं तोंड नाही दाखवशील, पण तू तर खूपच बेशरम निघालास. आणि त्यातल्या त्यात स्ट्रॉबेरी बिर्याणी बनवण्याचं जे मूर्खताचं काम तू केलं आहे ते तुला अजून बर्बाद करून सोडेल. भलं तुला काय माहीत बिर्याणी कसे बनवतात ते. काही वेळानंतर एक ग्राहक राहुलकडे येतो आणि बोलतो, दादा, पनीर बिर्याणी, मटर बिर्याणी, नॉनव्हेज बिर्याणीबद्दल तर ऐकलं होतं, पण स्ट्रॉबेरी बिर्याणीबद्दल पहिल्यांदा ऐकतोय. एकदा खाऊन तर बघा. एक प्लेट कितीची आहे? तुम्ही माझ्या दुकानाचे पहिले ग्राहक आहात, त्यामुळे तुमच्यासाठी एक प्लेट मोफत आहे. ग्राहक जसंच स्ट्रॉबेरी बिर्याणी खातो तो आनंदात येऊन 500चं नोट राहुलला देऊन बोलतो, हे गे भावा, तुझी स्ट्रॉबेरी बिर्याणी खाऊन तर मजा आली. मी शहर जातोय, आपल्या बहिणीकडे एक प्लेट पॅक करून दे दादा. राहुल आनंदात स्ट्रॉबेरी बिर्याणी पॅक करून त्या ग्राहकाला देतो. ग्राहक त्या स्ट्रॉबेरी बिर्याणीला शहरात घेऊन जातो. दुसरा दिवस राहुलच्या ठेल्याच्या समोर
खूप श्रीमंत लोक उभं असतात. राहुल त्या श्रीमंत लोकांना बघून आश्चर्यात पडतो. तुम्ही लोक तर ह्या गावातले वाटत नाही. शहरातला एक माणूस राहुलला बोलतो. आम्ही ज्या कॉलनीमध्ये राहतो उद्या त्या कॉलनीच्या एका फ्लॅटमध्ये खूपच छान सुगंध येत होता. आम्ही जेव्हा बघायला गेलो की तिथं नक्की काय शिजत आहे तेव्हा आम्हाला माहीत पडलं की तिथं तुझी बनवलेली स्ट्रॉबेरी बिर्याणी ठेवलेली आहे. म्हणून आम्ही सगळे इथे तुझी स्ट्रॉबेरी बिर्याणी खाण्यासाठी आलेलो आहोत. काही दिवसामध्ये राहुलचा धंदा जमतो. राहुल एक खूप चांगला ढाबा बनवतो आणि तिथे स्ट्रॉबेरी बिर्याणी विकायला लागतो. हे बघून त्याचा सौतर भाऊ आर्यन जळत जळत आपल्या आईला बोलतो. मी विचार केला होता की घरातून निघाल्यावर राहुल भिका मागेल, पण तो तर अजून श्रीमंत झाला. तू काळजी करू नकोस बाळा, तो किती पण श्रीमंत होऊ देत, तो मूर्खच राहणार आहे. दुसऱ्या दिवस कमला आपल्या मुलग्या आर्यन बरोबर राहुलच्या ढाब्यावर जाऊन राहुलला बोलते. मी एक ग्राहक बनून आले आहे. तू मला आणि माझ्या मुलग्याला आपली स्ट्रॉबेरी बिर्याणी नाही खाडवणार. राहुल आर्यन आणि आपल्या सौतर आईला एक प्लेट बिर्याणी देतो. तेव्हा कमला नजर वाचवून बिर्याणीमध्ये एक पदार्थ टाकते आणि गपचूप स्ट्रॉबेरी बिर्याणी खायला लागते. हे तर खूपच बकवास आहे. माहीत नाही लोकांना ह्याच्यात काय आवडलं आहे. ह्याच्यापेक्षा चांगली तर माझा मुलगा आर्यन बनवतो. चल आर्यन. कमला आर्यनला घेऊन तिथून निघून जाते आणि वाट बघायला लागते ग्राहकांच्या आजारी पडण्याचा. कारण कमलाने पोट खराब होणारे औषध बिर्याणीमध्ये मिसळली होती, पण असं काहीच नाही होत. कमला घरी आर्यनला बोलते. मला समजत नाहीये की ग्राहकांची पोट कसं काय नाही बाद झाली. तेव्हा तिथे राहुल पोलीस घेऊन येतो. आपल्या आई आणि आपल्या सौतर भावाकडे बघून पोलीसवाल्यांना बोलतो. अटक करा ह्या लोकांना. आम्ही काय केलं आहे? तू बिर्याणीमध्ये पोट खराब करण्याचे औषध मिरवण्याच्या आधी विसरली होती की मी आपल्या ढाब्यात CCTV कॅमेरे पण लावलेले आहेत. तेव्हा तिथे राहुलचे बाबा कैलाश येतात आणि आपल्या बायकोला बघून रागात बोलतात. एकतर तू धोक्यानं माझं घर स्वतःच्या नावावर करून घेतलं आणि मला गोष्टीत बैलवून फसलून माझं स्ट्रॉबेरीचं शेत पण आर्यनच्या नावावर करून टाकलं. आणि जेव्हा राहुलनं माझ्याशी पैसे न घेता प्रगती केली तेव्हा तू त्याच्याशी जळू लागली. याचा अर्थ राहुल बरोबर बोलायचा. तू राहुलला कधीच पसंत नाही करायची. एवढं बोलून कैलाश पोलीसवाल्यांना बोलतो. इन्स्पेक्टर साहेब, अटक करा ह्या दोघांना. पोलीस कमला आणि आर्यनला गिरफ्तार करून जेलमध्ये टाकते. कैलाश आपल्या मुलाला बोलतो. मला क्षमा कर बाळा आणि आपल्या घरी येऊन जा. तुझ्या आईचं स्ट्रॉबेरीचं शेत तुझंच राहणार. बाबा, ते शेत काल पण माझंच होतं आणि आज पण माझंच आहे. काही वेळानंतर राहुल आपल्या बायको बरोबर परत आपल्या घरी राहायला लागतो आणि आपल्या गावामध्ये आपल्या आईच्या नावाचा एक 5 स्टार हॉटेल बनवून जादुई स्ट्रॉबेरी बिर्याणी विकायला लागतो आणि त्याची जादुई स्ट्रॉबेरी बिर्याणी पूर्ण विश्वभरामध्ये प्रसिद्ध होऊन जाते.